Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आज आपण पाहणार आहोत क्लास 2चा युनिट 4 मधला लेसन 4.3 लेट्स स्पीक म्हणजे चला बोलूया. मग आता या लेसनमध्ये काय आहे तर या लेसनमध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स म्हणजे काय, ज्या शब्दामुळे आपल्याला एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या माणसाची पोझिशन कळते की तो माणूस कुठे आहे, त्याला म्हणायचं प्रिपोजिशन. म्हणजे पोझिशन समजते असा शब्द म्हणजे प्रिपोजिशन. सोपं लक्षात ठेवा. मग पाहूया. लुक, लिसन अँड रिपीट. पाहूया, ऐकूया आणि रिपीट करूया. मग पहा, आधी हे चित्र पहा. द लिटल गर्ल इज सिटिंग बिटवीन हर मदर अँड फादर. एक छोटी मुलगी तिच्या आई आणि बाबांच्या मध्ये बसली आहे. ओके, पहा इथे दिसते की नाही, बसली आहे मध्ये. मग आता ही मध्ये बसली आहे, मध्येसाठी कोणता शब्द आला आहे इथे जो ब्लॅक केलेला आहे तो बिटवीन. बिटवीन म्हणजे मध्ये. ओके, नेक्स्ट द डक इज स्विमिंग विथ हर डकलिंग्स. मग ती डक जी आहे ती तिच्या पिल्लांसोबत स्विम करते. मग विथ म्हणजे काय, सोबत, त्यांच्यासोबत. ओके, नेक्स्ट द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. ओव्हर म्हणजे च्यावरून. जसं की पहा इथे पक्षी जे आहेत ते झाडावर आहेत का, नाही, झाडाच्या वरून उडून जात आहेत. म्हणजे टच नाही केलेलं, त्याच्या वरून चाललेत ते. मग त्याला म्हणतात ओव्हर म्हणजे च्यावरून, कशाच्या तरी वरून, म्हणजे ओव्हर. नेक्स्ट द बटरफ्लायज आर फ्लटरिंग अराउंड द फ्लावर्स. म्हणजे फुलपाखरं फुलांच्या भोवती फिरतायत किंवा उडतायत. द मॅन इज स्टँडिंग नियर द कार. म्हणजे काय तर हा माणूस कारच्या जवळ उभा आहे. पहा बरं, इथं आहे की नाही जवळ उभा. मग नियर म्हणजे जवळ. नेक्स्ट द कार इज पार्क अंडर द ट्री. कार झाडाच्या खाली पार्क केली आहे. पहा हे झाड आहे, त्याच्या खाली कार पार्क केलेली आहे. अंडर, UNDER, अंडर म्हणजे खाली. नेक्स्ट द बॉय इज सिटिंग बाय द स्ट्रीम. बाय म्हणजे च्या बाजूला होतं, कशाच्या तरी बाजूला. द बॉय इज सिटिंग बाय द स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे तो ओढा आहे समजा, ओढ्याच्या बाजूला तो मुलगा बसलेला आहे. शी वॉज द ओनली गर्ल प्लेइंग अमॉंग द बॉईज. ती एकच मुलगी होती जी एवढ्या मुलांसोबत खेळती आहे. ओके, हे सगळे स्पेलिंग लिहून घ्या आणि पाठ करा, खूपच इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on the